अर्थातच हा पोरगा अर्जुनापेक्षा सुद्धा काकणभर पुढे गेलाय आणि हे त्या गुरुला नाही सहन झालं. हा, इथून पुढे त्याने जाऊ नये. हा, इथून पुढे जाऊ नये आणि तू कुणाला जगाला माहित बी होऊ नये की तू अर्जुनापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून. हा, मग त्याच्यासाठी त्याला कमजोर करायचं ठरवलं. मग काय म्हणले, ठीक आहे, तू जर माझ्यापासून माझ्या पुतळ्यापासून जरी विद्या प्राप्त केलीस ना, मला तू गुरु जर मानतोस ना म्हणे त्या एकलव्याला, तर मग मला गुरु दक्षिणा दे. मग ते म्हणले, तो म्हणला ठीक आहे गुरुदेव, सांगा मी काय, तुम्ही म्हणला प्राण तर तुमचा, माझा प्राण मी तुमच्या पायावर अर्पण करायला तयार आहे. बोला, तुम्ही गुरु आहात. माझे गुरु आहेत म्हणे तुम्ही, तुमच्यापेक्षा माझ्या जीवनात दुसरा काय मोठा नाही म्हणे, बोला काय देऊ सांगा. आणि मग त्या गुरुनी अंगठा मागितला, ज्याच्यावरनं बाण चालवायचा आहे, ज्याने निशाणा साधायचा आहे, तो अंगठाच तोडून घेतल्यावर राहिलं काय, कसं चालवणार. मग अंगठा का मागितला, त्याच्या पाठीमागं सुद्धा सायंटिफिक काही रिझन आहे. आणि त्याचं कारण असं आहे की अंगठा जो आहे तो गुरुचं प्रतीक आहे. अंगठा गुरुचंच प्रतीक आहे. आणि अंगठ्यामध्ये, हाताचा अंगठा असेल किंवा पायाचा अंगठा असेल, अंगठ्यामध्ये माणसाच्या पूर्ण बॉडीची सगळी पॉवर अंगठ्यामध्ये असते. तो अंगठा मागितला जेणेकरून भविष्यात हा बाणाला स्पर्श करू शकेल किंवा बाण चालवण्याच्या लायकीचा राहील.